नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाचा ताजा जी.आर. आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2025 निधी वितरणाबाबत हा जी.आर. आलेला आहे. चला तर मग या शासन निर्णयात नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती घटक योजना अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने विविध योजनेतून तरतूद केली आहे. वित्त विभागाने 7 सप्टेंबर 2025 रोजी परिपत्रक काढून 2025-26 या आर्थिक वर्षासाठीची मंजुरी दिली आहे. या परिपत्रकानुसार ऑगस्ट 2025 महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधी वितरणाची पद्धत. निधी जिल्ह्यांना देण्यात येईल. जिल्ह्यांमार्फत तो थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम PFMS या प्रणालीद्वारे थेट खात्यात जाणार आहे. महत्त्वाची अट. ऑगस्ट महिन्याचा हप्ता फक्त त्याच लाभार्थ्यांना मिळणार आहे ज्यांना जून, जुलै किंवा जुलै-ऑगस्टचा हप्ता याआधी मिळालेला आहे. जर मागील हप्ता मिळाला नसेल तर ऑगस्टमध्ये पैसे मिळणार नाहीत. वेळापत्रक. ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील 4 ते 5 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. एकाच लाभार्थ्याला दोनदा हप्ता मिळणार नाही. महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी निधी योग्यरित्या वितरित होतो आहे का यावर लक्ष ठेवायचे आहे. निधी इतर कुठल्याही योजनेसाठी वापरला जाणार नाही. ज्यांना आधीपासून इतर योजनेतून आर्थिक मदत मिळते त्यांना या योजनेतून दुप्पट मदत मिळणार नाही. शासनाने दिलेल्या आदेशानुसार खर्च करताना वित्त विभागाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत. या शासन निर्णयाची अधिकृत प्रती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर. तर बहिणींनो, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या वर्षात निधी मंजूर केला आहे. जून, जुलै किंवा जुलै-ऑगस्टचा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांनाच आत्ताचा हप्ता मिळणार असून पुढील 4 ते 5 दिवसात तो थेट खात्यात जमा होणार आहे. हा सगळा निधी पारदर्शकपणे वितरित होईल याची पूर्ण खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.